शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणारा वासनांद ज्योतिषी अशोक खरातला पोलिसांनी अखेर कायद्याचा बालेकिल्ला दाखवलाच। आदरातिथ्य चांगलंच झाल्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला एवढंच म्हणायची ही ताकद त्याच्या अंगात नाही असे शब्द त्याच्या तोंडून आपसुकच बाहेर पडले। नाशिक जिल्हा बालेकिल्ला खरातच्या दरबारात राजकारणी, अधिकारी, उद्योजक असे सारेच नतमस्तक होत। थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्याची उठबस असल्यानं त्याच्यावर कारवाई होईल की नाही अशीच शंका सर्वसामान्यांना होती। पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानं ही शंका दूर झाली। तरीही थोडीफार शंका शिल्लक होतीच, ती म्हणजे कायद्याच्या बालेकिल्ल्याची। मध्यंतरी नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशी रील बनवून भाई लोकांनी पोलिसांनाच आव्हान दिलं होतं। यावरून सर्वसामान्यांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतापाची लाट उसळली होती। हे वेळीच हेरून पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारीची पाळेमुळे खोदायला सुरुवात केली। भाई लोकांना चोपून काढत त्यांना नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा नाही तर कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला भाग पाडलं। तसे व्हिडिओ देखील प्रसिद्ध केले। यात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचे 2 पुत्र, नगरसेवक पती कैलास मैंद, अजय बागुल अशा बऱ्याच राजकारण्यांचा समावेश आहे। वासनांद ज्योतिषी खरातला अटक तर झाली, पण त्याला बालेकिल्ल्यात का आणलं नाही असा प्रश्नही अनेकांना पडला होता। पण पोलिसांनी हाही संभ्रम दूर केला। खरातलाही बालेकिल्ल्यात आणलं गेलं। तिथे त्याचा चांगलाच पाहुणचार केला गेला। या आदरातिथ्यानं त्याचं तर अवसानच गळून गेलं होतं। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणायलाही त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते। रविवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे स्पष्ट दिसतंय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असोत की मंत्री संत्री अशा साऱ्यांनाच आपल्या दरबारात नतमस्तक व्हायला भाग पाडणाऱ्या खरातनं स्वतःचे गुडघे टेकल्यानंतर कायद्यापुढे सारे समान असतात हे सिद्ध झालं। दरम्यान पोलीस कोठडीत असताना खरातचं अंकशास्त्रावरून भविष्य सांगण्याचं काम सुरूच आहे। काही पोलीस कर्मचाऱ्यांचं अचूक भविष्य सांगून तपास भरकटवण्याचा प्रयत्नही त्याने केल्याचं समोर आलंय।